ओके ओके. घरी टेंट मध्ये सगळेजण बसलो, 8 जण बसलो. जीव देत काय हाट्या काय वाटत तुला एवढं कळत नाही. तुला मी गाडीत काय म्हणलं होतं कोण एवढं. अरे दोघं ऐकतच नाही ती कोणाचं. आणि दोघा हिशेबार तुम्ही पळत गोळका तुळजापूरला चालू नटाले का नाही. शिवसका मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. तर आता आम्ही आहोत मध्य प्रदेशमध्ये. इथून प्रयागराज 100 किलोमीटरवर आहे. आणि मी एक ठिकाणी थांबलो होतो. मला इथला व्ह्यू धावतो कसला बाहेर आहे. ही अशी आंब्याची झाडं आहे, ती ही गहू आहे आणि त्यात ही मोहरी. उभा करायचं कुठं दिसत नाही लागा. उभा कराय कुठं तर आला आला घाट आला. दिसला बाबा इकडून तुमच्या नजरेत ड्रायव्हर लाईन मध्ये सगळ्यात टॉपचा माणूस कोण आहे पुन्हा पैकी ह्या गाडीत बस. गावात मी लय जणांसोबत बसलो, सोन्यासोबत बसलो. आज लय डेंजर एक्सपिरियन्स आला. सोन्याला दुसरी आज एखादी जर भारी गाडी दिली काय खरंच नाही. कालच पोहोचवलं असतं सोन्यानं. कोण कुल्या दौलत दौलत त्याने लगा ट्रॅक्टर आणला असता आतापर्यंत. इथं ट्रॅफिक आहे, येऊ नका. होय तुम्ही येऊ नका. अरे सोन्या गेली एकटंच. ट्रॅफिक किती बी ट्रॅफिक एकटंच चालले की सोन्या. सगळे एकटंच गाडी घेऊन गेले. तो उभा व्हिडिओ काढ रील साठी. चल चल. हा ना इंस्टाग्राम खोट वाटत रिअल मध्ये. पळ 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 बाई. कर काय केलं आम्ही तुला. चल चल. मागच्या गाड्या लक्ष ठेव. आदळत नाही रे. माघारी चाललं यार. आदळत नाही रे. ओके ओके. चलो प्रयागराज चलो चलो. गांड पटे तो पटे गांड पटे कुठे नवा बी ना घटे सुनो हवा. ट्रॅफिक वर मात किती फ्रीला पाठवा. किती फ्रीला पाठवा. आपण 12 तारखेला निघला असतो सोन्या. 3ला बोलोराच्या मागे जाऊ. बोलोराच्या मागे. ए ऋषा कोण दिसली पोटात दुखायला म्हणा. ओरडाच मोठमोठ्या. इमर्जन्सी म्हणून आला ऑफ साइड. ए ट्रॅफिक घ्या. ट्रॅफिक को बोलते सोनू बोलते. डायरेक्ट उभाड्या गाडी घालते. 5 टाइम बोलते अजून. डायरेक्ट उभाड्या गाडी घालते. ट्रॅफिक आहे आमच्या ट्रिपला सोनू सारखा ड्रायव्हर लाभलाय म्हणून आमच्या ट्रिपचा एक 7-8 तास टायमिंग कव्हर झाला. बरं कमी झाला. डायरेक्ट रॉंग साईड. पण आम्ही रूल ब्रेक केला नाही. आर्मीची गाडी चालली होती त्याच्या मागे हळूहळू आला. 2-3 मजली बंगला पण ह्याला प्लास्टर नाही.
ह्याच्या बदलीवर ही आली आणि ट्रॅफिक मध्ये अडकल्यावर भूक लागली. 2 तास झाले त्यामुळे आता शेंगदाण्याच्या पोळ्या खायला सुदर्शन आणलेल्या. ट्रॅफिक प्रयागराज होय. रील खरी वाटते ना आता तर 100% खरा. तुम्ही काय येऊ नका. आम्हाला वाटत बरं का रील ही उगा त्यात पुरतं त्या पिरियड पुरता असते का. आज तारीख आहे 17 का 16 तारीख आहे. राहिला प्रश्न खाया प्याजा इथं काय मिळत नाही खायला. आज 16 तारीख आहे. कुठली तारीख नाही का. कसलं ट्रॅफिक आहे. सकाळी 1 वाजता निघलो आम्ही. फक्त 30 किलोमीटर कव्हर झाले गाड्या. आम्ही डिवायडरवरून गाडी पास करून आणली तरी सुद्धा एवढं लांब तिथनं हुकलं नसतं वा. अजून तिकडं 20 किलोमीटर पलीकडे हा. आता आम्ही चालला तांबू इथे भेटते काय भात बनवून खायला घाटावर. काय म्हणते र बकर की बाग तरी बरं अडकलो आम्ही आता. नाही चल चल आता नाही उठते. ट्रॅफिक जाम काय झालं माहिती आहे. जिथनं आम्ही आलतो आहोत तिथं माघारी चाललो. बरोबर आहे. काय बोलली सोमवार रविवार तुझं नाही म्हणतो तुम्हाला. मग काय झालं. हे बस माझा झोप ये बाबा आता कट सोन्या गाडी गेला आता कारण फुगत असते. फायनली आम्ही पोचलो प्रयागराज मध्ये. इथून त्रिवेणी संगम 6 किलोमीटर आणि हे पार्किंग आहे. आणि चालू आमचा स्वयंपाक बनवायला. बाकी आपण असं टेंट मारलाय सध्या. ए यार आम्हाला येऊ दे की मला कोपऱ्यात आहे म्हणा. ती कापडायला लावू का मग त्याला तुरळलेला आतमध्ये दिसत नाही. आता तिथे जाऊन त्या पार्किंग मध्ये बसला असतो आपण. मस्त भात झाला आमचा रेडी. आज मस्त झालाय पण कमी झालाय आजचं. एवढा प्रॉब्लेम आहे. टेंट मध्ये सगळेजण बसलो. 8 जण बसलो. चला खरोट तांदूळ सगळे सेम येते. फायनली आमचं जेवण झाले. चाललो आम्ही आता आंघोळीला. रात्रीचे 11 वाजता. काढ सोड खाली. सोड खाली सोड. हा जाते रे सोड. चला 1:30 वाजले त्या. आम्ही काय म्हणते ती ढकला गेली प्रयागराजच्या गावात गली भटकाला आम्ही. रस्ता हुडकत रस्ता ब्लॉक केला म्हणून. पण आमचा सोन्या म्हणला तुम्हाला नेणार. शर्यत लावल्या 5-5 हजाराचे. 25 किलोमीटर झालंय. 3 गल्यापाट झाल्या आम्हाला आता इथले. काय फॅशन आहे ती. कडल हा गाव झाला तिकडे जाऊन गाडी शंकर तुला कळल पुन्हा पाशाचा जीव देत काय हाटॅक बिटॅक येत काय वाटत कळत नाही ना. बाबल्या तुला एवढं कळत नाही. तुला मी गाडीत काय म्हणलं होतं. माणसं एवढं अरे दोघं ऐकतच नाही ती कोणाचं. आम्ही दोघा हिशेबार तुम्ही पळत पहिल्यापासून आमच्या दोघांचं तर लई वाटते मला. 2 शब्द बोला 2 शब्द नाही तर बोला गेला हाती निघेल काय तर मन मोकळं बोला काय नाही. आम्ही कधी आमच्या अंगावर घेतला सर्च करून सांगतो. गावात बरोबर स्टिंग पेन बसलो असतं. इकडं कसं आलं
आयुष्यातली मोठी चूक काय म्हणणार कॅन्डल संख्या कॅन्डल अपेक्षा चालेल आता कोणी जास्त केले आपण हला दोघाला उतरावं आपली गाडी ते बरोबर तुमच्या दोघाला फिरावं लागलं पापच नाही आम्ही त्या संघ संकेत जातो आपले मनोगत व्यक्त कृपया दोन शब्द सांगतो मला ट्रिप मधल मला घरी न्या बाबा धन्यवाद घरी जाणार मेरे को पापा के पास जाना है आम्ही सकाळी किती लांब राहिले हाईवे पे यहाँ सीधे जाएंगे ये यहाँ से जाएगा ते देखो मुझसे कटू काय ओ पुलावर आणलेला ए उठव रे ह्याला हानी असं पाठ रेकॉर्डिंग झालीच पाहिजे ह्याला ह्याला उठवल्यावर बहुत जगह ए सोन्या तिथं पोहोचली जागा असं आहे असं आहे ह्या नदीत फिरतो डायरेक्ट तिला टिकून संख्या काय म्हणणार तुझं ह्याच्यावर बहुत जगह आहे स्टार्टिंगलाच त्या पार्किंग पासून दिले असते ह्याकडे मी काढला असतं कसं तिकडे साईडला केल्या पलीकडे तिकडे दोघं चला दुसऱ्यांदा एकदा सिद्ध केली आंघोळ करू आता दुसुद्ध एकदा सिद्ध केलाय सत्यजित भटुळेने की ही ह्याच्यापेक्षा भारी ड्रायव्हर आहे हॉटेलला का दुबई टाईप हॉटेल आहे तिकडे गोव्याला बी असल्यात पण आहे की सिटी महाकुंभ सिटी आम्ही आता सध्या काय झालं तिकडून आलो बरं का ह्या पुलावर एक बी गाडी नाही पण आमची गाडी आहे फक्त सोन्यानं कशी घातली काय माहिती इकडे तर फोर व्हीलर बी नाही पण आमची आहे असा गोळका तुळजापूरला चालू नठाले का नाही तर फायनली आम्ही खूप मोठ्या प्रयत्नाने इथं पोहोचलो बरं का पार्किंग बशी इथं समोरच कुंभमेळा आहे 10 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि सध्या आम्हाला तिथं पार्किंग भेटत नाही म्हणून आम्ही रोडच्या कडेलाच गाडी लावली आणि त्याचा टेंट मारून झोपणार आहोत सकाळी उठून जाणार कारण आता वाजल्या पहाटेच्या 3:30-4:30च्या आसपास झालेल्या आणि एवढ्या लवकर पाणी तर ऑब्विसली गार असणार आहे त्यामुळे त्याचा झोपणार आहोत मस्त टेंट मारून लोकेशन आमचं लोक बाहेर किती गर्दी 3:30 वाजता पहाटेच्या जयंती घ्या 17 धरू आणि त्याने अशा प्रकारे टेंट मारलेला आहे चला म्हैशाला आणली गर एअरपोर्ट आहे तर विमान येते खालनं पहिल्यांदा बघितली मी एवढ्या जवळ विमान ह्यांना वरनं मस्त व्ह्यू दिसत असेल.